सुख हे आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींच्या मालकीचं समाधान, याला देखील आज तुम्ही सुख म्हणता. हो. की माझ्याकडे गाडी आहे म्हणजे मला सुख आहे, पण गाडीचा हप्ता आहे, त्याचा मेंटेनन्स आहे, त्याला पेट्रोल आहे, आणि गाडी आहे म्हणून नको तेव्हाही फिरायला जावं लागतंय, हे त्याचं दुःख आहे. आज बघा तुम्ही, भ्रष्टाचारी माणसाने जर 2 पैसे कमवले तर त्याच्या घरात वस्तू येतील पण सुख येत नाही. आणि नीतिमार्गाने कमवलेलं जे असतं त्याच्या घरामध्ये आपल्याला साधी भाजी भाकरी सुद्धा गोड लागते. हा विवेक म्हणजे काय? आज आपण आजच्या घडीला, आजच्या युगामध्ये त्याला लॉजिक म्हणतो. मग लॉजिक जर परफेक्ट असेल तर माणूस कधीही चुकत नाही. कारण लॉजिक जो कोणी पाळतो त्याला सुखदुःखाचा विचार करायची वेळ येत नाही. कारण असं म्हणतात, ज्याने कोणी विवेकाने निर्णय घेतलेला आहे त्या माणसाला कधीही आपली चूक झाली आहे अशी भावना निर्माण होत नाही. या विवेकाचा आजच्या घडीला आम्हाला काय उपयोग होतो? तर आपल्या कुटुंबाच्या फायद्याचं आहे का असं आम्ही विचार करतो आणि मग करतो. विवेक झाला. वाईट मार्गाने मिळवलेला पैसा देखील माझ्या कुटुंबाला नानाविध प्रकारे खर्च करायला लावतो. मग वाईट मार्गाने मी पैसा कमवू की नको कमवू हाही विचार करायला लावतो. त्याला विवेक म्हणतात. बरोबर. आई वडिलांची सेवा करायची आहे म्हणून आई वडिलांना आपल्या जवळ ठेवावं असं वाटतं. आणि मी आणि माझी बायको आम्ही दोघंही कामाला जातो तेव्हा आई वडील एकटेच असतात आणि त्यांची मला चिंता लागते. म्हणून आई वडिलांना जवळ ठेवू की नको ठेवू याचाही निर्णय घेण्यासाठी मला लागतो. त्याला विवेक म्हणतात. नमस्कार. टॉक टाईम पॉडकास्ट मराठी या शोमध्ये मी सुवर्णा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आत्तापर्यंत जे आपले एपिसोड्स झाले आहेत त्यावरून तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की अरे छा, यांनी तर अजून भगवद्गीतेला सुरुवातच केली नाही आहे, भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायालाही सुरुवात केली नाही आहे. जर भगवद्गीता हे जीवनाचं चैतन्य आहे तर हे 1-2 एपिसोडमध्ये कसं समजावून सांगता येईल? भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे इतके इंटरेस्टिंग संवाद आहेत. त्याबद्दलचे सूक्ष्म ज्ञान, सूक्ष्म अर्थ हे आपल्याला हळूहळू कृष्णदास काकांकडून उलगडत आहेत. जास्त वेळ न घालवता आज आपण पुन्हा एकदा कृष्णदास काकांचं आपल्या टॉक टाईम मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. काका, मागच्या एपिसोडमध्ये आपण पारलौकिक कल्याण आणि सुखदुःख या 2 गोष्टींबद्दल तुम्ही सांगितलं. तर पारलौकिक कल्याण आणि सुखदुःख याचा युद्धभूमीवरती काय रेलेव्हन्स आहे? म्हणजे सुखदुःख याचा अर्थ आम्ही असा घेतो की म्हणजे आता एखादा श्रीमंत माणूस असेल की त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तो सुखी, एखादा गरीब माणूस कष्ट करूनही पैसे कमावतोय तरीही तो सुखी आहे. तर मग युद्धभूमीवरती या सुखाचा काय रेलेव्हन्स आहे? तुम्ही काय सांगाल? युद्धभूमीवर सुखदुःख हे अर्जुनाने विचारताना पारलौकिक कल्याणाच्या दृष्टीने विचारलेलं आहे. ज्यावेळेस त्यांनी वनवासामध्ये दिवस काढलेत तेव्हाही ते सुखातच होते. हो. ते आपल्या लेमॅनसारखे सुखाच्या आशेच्या मागे धावत नव्हते. बरोबर. त्यांचं कार्य काय होतं की आपल्याला, आपण क्षत्रिय आहोत, आपण वचन दिलेलं आहे, आपण धर्मानुसार आपलं वचन पाळलं पाहिजे. आणि म्हणून हा वनवास आणि त्याच्यानंतरचा अज्ञातवास हे दोन्हीही त्यांनी कबूल करून आता आपला भाऊ दुर्योधन हा देखील त्याने स्वतः दिलेल्या शब्दाप्रमाणे वागेल असंच त्यांच्यामध्ये हे एक दृढ विश्वासाचं दोघा भावांचं नातं होतं. हो. त्या दोघांच्या मध्ये कुठेही गैरसमज नव्हते जोपर्यंत ते हस्तिनापुरामध्ये परत येत होते. आज आपणही एक भाऊ गावामध्ये असतो, एक भाऊ शहरामध्ये असतो, तेव्हा दोघांचं विश्वासाचं नातं असतं. पण जेव्हा स्वार्थ या दोघांमध्ये जागा होतो त्याच वेळेस त्याला आपण काहीतरी विनाकारण देतोय किंवा ज्याला मिळत नाही आहे त्याला माझा भाऊ का देत नाही आहे अशा प्रकारची भावना निर्माण होते. खरं आहे.
आणि इथे इच्छा जाग्या झाल्या की मग या सुखदुःखाची आपल्याला जाणीव व्हायला सुरुवात होते. सुख म्हणजे काय सुवर्णा? सुख हे आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींच्या मालकीचं समाधान, याला देखील आज तुम्ही सुख म्हणता. हो. की माझ्याकडे गाडी आहे म्हणजे मला सुख आहे. पण गाडीचा हप्ता आहे, त्याचा मेंटेनन्स आहे, त्याला पेट्रोल आहे आणि गाडी आहे म्हणून नको तेव्हाही फिरायला जावं लागतंय, हे त्याचं दुःख आहे. हो. म्हणून हा जो सुखदुःखाचा विषय, हा जो युद्धभूमीवर निघाला असं वाटतंय, तर याच्या पाठीमागे प्रश्न आणि याच्या पाठीमागे दुर्योधनाचं अधर्माने वागणं आणि त्या वागण्याकडे त्याला ओढ निर्माण होणं, हे त्याचं खरं कारण आहे. बघ आता, ह्या पारलौकिक कल्याण हा शब्द तू म्हणालीस की इतक्या वेळा निघालाय, हो. कारण नुसतं युद्ध करायचं होतं का अर्जुनाला? आत्ता आपण एवढ्या एपिसोडमध्ये पाहिलं, त्याला नुसतं युद्ध करायचं नव्हतं. तो प्रत्येक वेळेस म्हणत होता की माझ्या सुखाचं काय आहे, मला श्रेयस्कर काय आहे आणि कशामध्ये माझं पारलौकिक कल्याण आहे. मग इथे प्रश्न कसा येतो की अर्जुनाने देखील साऱ्या गोष्टी भोगल्या, सहन केल्या आणि काळाबरोबर त्यांनी त्या स्वीकारल्या देखील. म्हणून त्यांना कुठेही सुख आणि दुःख या गोष्टींचा विश्वास होता म्हणून त्रास झाला नाही. बरोबर. आम्हाला काय होते की आम्ही सुख हे भौतिक गोष्टींमधलं पाहतो हो. आणि अर्जुनाने विचारलंय ते पारलौकिक कल्याणामधलं सुख विचारलंय. बरोबर. मग इथे आता भगवान श्रीकृष्ण, अजूनही अर्जुनाला माहिती नाहीये, आपण भगवद्गीता वाचतो म्हणून आपण त्यांना भगवान श्रीकृष्ण म्हणतो. अजूनही अर्जुनासाठी तो सारथीच आहे, म्हणजे अज्ञानातलं देखील त्याच्याकडे सुख होतं. बघ, हो. हे अज्ञानातलं सुख त्याला मनमोकळं बोलायला कारणीभूत होत होतं. आणि म्हणून बघा, त्यांनी काय विचारताना विचारले की मला श्रेयस्कर काय आहे हे तू सांग. आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितले, पारलौकिक कल्याणाचा अर्जुना तू जर मला प्रश्न विचारतो आहेस, तर याच्या पाठीमागे तुझी मनोवृत्ती खूप काम करत असते आणि त्यामध्ये तुला जे सुख वाटतं आहे ते सुख हे भौतिक गोष्टींचं जेव्हा दिसेल तेव्हा ती नाशवंत जगाबरोबर निर्माण होणारी गोष्ट नाशवंत जगाबरोबर संपते. मग नाशवंत जगाबरोबर संपणाऱ्या गोष्टी या पारलौकिक कल्याणाच्या आणि सुखाच्या कशा असतील? म्हणून युद्धामुळे निर्माण होणारं कर्म, युद्धामुळे निर्माण होणारं भय आणि युद्धामुळे निर्माण होणाऱ्या ह्या सगळ्या भीतीला तो दुःख मानत होता. पारलौकिक कल्याण हा शब्द शेवटच्या एपिसोडमध्ये जर कन्क्लूड झाला तर कन्क्लूड होईल. त्याचं कारण असं, पारलौकिक कल्याण हे जीवनाला सुख म्हणजे परमसुख आणि मोक्षदान करत असतं. काका, मोक्ष म्हणजे काय? तुम्ही म्हणा मोक्षदान करतं. तर स्वकर्माची जागृती, स्वकर्म हे पूर्णपणे निष्काम कर्मासारखं करणं, कर्तव्य प्रेमाने करणं आणि इथे कुठेही कुणाला दोष न देणं, याला मोक्ष म्हणता येईल आजच्या घडीला. बर. बघ आता, पारलौकिक कल्याणाचा विचार जर करायला गेला तर कृष्णाने अर्जुनाला निश्चित युद्ध कर असं सांगितलंय. बरं, इथे आम्ही एक गोष्ट खूप महत्त्वाची घेतली पाहिजे की जेव्हा अर्जुन कृष्णाला विचारतो आणि अर्जुन कृष्णाला विचारल्यानंतर त्या प्रश्नाला कृष्ण किंमत देतो आणि अर्जुनाला उत्तर देतो, याचा अर्थ दोघंही ज्ञान पातळीवर उच्च आहेत. कुठल्याही प्रश्नाकडे अर्जुनाच्या कृष्णाने दुर्लक्ष केलेलं नाही आहे. हो. कारण ज्ञानी माणसाला उत्तरोत्तर आपली अवस्था उच्च व्हावी असं वाटतं, म्हणून प्रश्न पडला पाहिजे. आणि तिथे त्याने विचारलं की दिसताना तर माझे वडील सगळे दिसतात आहेत, माझ्यापेक्षा थोर लोक दिसतात आहेत, माझ्या जबाबदारीवर
ज्यांना मी सांभाळलं पाहिजे असेही लोक दिसत आहेत, यांना मारून माझं श्रेय कसं? बरं, कृष्णाने सांगितलं याचा अर्थ त्याच्यामध्ये निश्चित श्रेय आहे. इथे अर्जुनाने कृष्णावर एकदाही शंका घेतलेली नाहीये. म्हणून तो त्याला पुढे पुढे जाऊन विचारतोय की कृष्णा, हे पारलौकिक कल्याण मला कसं कळणार आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं, तू पहिल्यांदा नीतीचा अभ्यास केला आहेस का? तू धर्माचा अभ्यास केला आहेस का? आणि तू शास्त्राचा अभ्यास केला आहेस का? तर या तिन्हीचंही उत्तर हो होतं. मग तरी तुला देखील ज्ञानी असून शोक का आला? मग त्याने विचार केला की हा युद्ध करणारा दुर्योधन हा ज्ञानी असून देखील स्वार्थामध्ये अडकलेला होता व आत्ता ताब्यात असलेल्या गोष्टी आपल्या निघून जातील असं दुर्योधनाला वाटलं, म्हणून त्याला दुःख झालं. आणि त्याचं दुःख हे युद्ध करून आपण आपले अधिकार पुन्हा मिळवले की मग आपण सुखी होऊ, असा त्या दुर्योधनाकडून सुखदुःखाचा अर्थ घेतला गेला होता. आणि अर्जुनाकडून सुखदुःखाचा अर्थ कसा घेतला गेला की अर्जुनाकडे सुखदुःखाचा अर्थ घेताना अर्जुन म्हणाला, ह्या सगळ्या लोकांचं कल्याण होणार नसेल, माझंही कल्याण होणार नसेल आणि नुसत्याच हत्या होणार असतील, तर याला सुख तरी कसं म्हणायचं? आणि जे दुःख निर्माण होईल त्याला स्वधर्म आणि कर्म तरी कसं म्हणायचं? अशा अवस्थेमध्ये हे सुख आणि दुःख अर्जुनाने दोन्ही बाजूने विचार करून कृष्णाला विचारलेला आहे. बघा कृष्ण काय सांगतो, संघात संजायते कामः. कृष्णाने आता ही वचनं सांगितलेली आहेत, सुख आणि दुःख. बघा सुवर्णा, खूप वेळेस असं होईल की तुम्हाला वाटेल की हेच विषय पुन्हा येत आहेत का? हो. तर याच्यामध्ये असा विषय आहे की अर्जुनाला निष्काम कर्म शिकवताना पुन्हा त्याचं फळ सांगितले युद्ध कर. सुखदुःखाचा विचार करताना पुन्हा सांगितले त्याचं फळ युद्ध कर. हे फरक काढण्यासाठी सुद्धा दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटलं आहे की संघात संजायते कामा. आपण मागं बघितलं. हो. तर कुठेतरी तुलनेने आम्ही एक अपेक्षा तयार करतो आणि ती अपेक्षा पूर्ण होणं याला सुख म्हणतो. आणि कुठेतरी ती अपेक्षा पूर्ण नाही झाली की त्याला दुःख म्हणतो. हो. म्हणून हे दोन्हीही कायमस्वरूपी नाशवंत आहे. मग जीवाच्या कल्याणाचं काय? याला तिथे अर्जुनाने कृष्णाला विचारताना म्हटले की मला सुखावह काय आहे? आणि म्हणून युद्धभूमीवर देखील अर्जुन ज्ञानी होता, म्हणून तर त्याला पारलौकिक कल्याणाचा विचार होता. मग त्या पारलौकिक कल्याणामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय येते तर सुख. मग सुख प्राप्त करण्यासाठी जी गोष्ट वापरली जाते त्याला नीती म्हणतात. पुन्हा ती नीती कशी पाहिजे? ही तत्वाला धरून पाहिजे. आणि तत्वाला धरून पाहताना त्यावेळेस तुम्हाला धर्माचा आधार घ्यावाच लागतो की मी हे करणं बरोबर आहे की नाही. बघा, आपण काय म्हणतो, साप असा चालतो हो. आणि त्याला आपण म्हणतो वाकडा चालतो. जर स्वधर्मानुसार साप तसा चालला नाही तर त्याला मेलेला आहे म्हणतात. माणूस सरळ चालतो आणि माणूस जर असा चालला तर वाकड्या माणसाला कधीही नाही का चांगला म्हणत नाहीत. हो. तसंच या सुखदुःखाचं आहे. आम्ही कशासाठी सुख मानतो यावर अवलंबून आहे. आता बघ, अर्जुनाकडे सुख मानण्यासाठी अनेक लोकांचं कल्याण होणार असेल आणि माझ्याही जीवाचं नुकसान होणार नसेल याला सुख म्हटलंय. तेच दुर्योधनाकडे त्याने राजसत्ता, राज्य आणि अधिकार आपल्याला मिळावे याला सुख मानलेलं आहे. स्वार्थी विचाराने. स्वार्थी विचारांनी. आणि इथे स्वार्थामध्ये द्वेषही होता. स्वार्थामध्ये त्याच्या मनात त्यांच्याबद्दल कुठलीही आत्मीयतेची भावना नव्हती आणि अधर्माच्या आधाराने मिळवत होते,
म्हणून सुखासाठी त्यांना झटावं लागत होतं. आणि अर्जुनाने धर्माची बाजू घेतली होती म्हणून त्याला युद्ध हे देखील स्वधर्मानुसार करून सहज प्राप्त होणार होतं. म्हणून तर कृष्णाने अर्जुनाला सांगताना पुन्हा काय सांगितलंय? हतोवा प्राप्यसी स्वर्गम. स्वर्गात सुख आहे, स्वर्गात दुःख नाही आहे. म्हणून काय म्हटलंय? हतोवा प्राप्यसी स्वर्गम, म्हणजे तुला सुख मिळणार आहेच. युद्ध करशील आणि तू हे अनंत जरी जीव मारले गेले तरी क्षात्र धर्माला, स्वधर्माला अनुसरून तू हे युद्ध करतोयस. आणि दुसरं वाक्य म्हटलंय जितवा वा भक्षसे महिम, आणि जिंकलास तर निश्चितच तुला इथे तू मी सांगतो तसा जिंकेल असं म्हटलेलं नाहीये. मी सांगतो तसा तूच नाही का पृथ्वीचा राजा होशील असं म्हटलेलं नाहीये. हतोवा प्राप्यसे स्वर्गम जितवा वा भक्षसे महिम, म्हणजे इथंही त्याने ध्येयाकडे लक्ष ठेव, तू कर्मफलाकडे लक्ष ठेवू नको, पण तू युद्ध कर, हे निश्चितपणे सांगितलंय. आज आम्ही सुखासाठी बघा आम्ही किती प्रकार करतो, नानाविध उपाय करतो, उपासना करतो, निरनिराळे उपाय करतो. मग तो याच्याकडे जाईल, त्याच्याकडे जाईल, पण या सगळ्यामध्ये इच्छेने निर्माण झालेल्या सुखासाठीच प्रत्येकजण प्रयत्न करतोय. भौतिक सुख. भौतिक सुख. आणि या भौतिक सुखाचा दुर्योधनाचा विचार होता, अर्जुनाचा कधीही नव्हता. म्हणून तर त्याला प्रश्न पडला, बर युद्ध का करायचं याचा प्रश्न पांडवांमध्ये इतरांनाही पडला नाही. अर्जुनाला सांगितलंय म्हटल्यानंतर कृष्णाचं वाक्य हे ब्रह्मवाक्य हेच गृहीत धरून सर्वांनी त्याचे अनुकरण केलेलं आहे. आणि हे अनुकरण करताना कृष्णाने सांगताना नीती आणि धर्म हे दोन्हीही सांगितलंय. कुठल्या एका गोष्टीने मार्ग नाही. म्हणून आज सुद्धा आम्ही सुख मिळवण्यासाठी जे उत्पन्न आहे, आज बघा तुम्ही भ्रष्टाचारी माणसाने जर 2 पैसे कमवले तर त्याच्या घरात वस्तू येतील पण सुख येत नाही. आणि नीतिमार्गाने कमवलेलं जे असतं त्याच्या घरामध्ये आपल्याला साधी भाजी भाकरी सुद्धा गोड लागते. खरंय. म्हणून हा जो नीती, शास्त्र आणि धर्म हा विचार हा जर आम्ही नाही घेतला तर आम्ही आज अर्जुन होऊ शकत नाही. प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला विचारते की काका अर्जुन कसं होता येईल, तर आम्हाला यातली कुठलीही गोष्ट जगामध्ये सगळं दिसणार आहे. आम्ही सकाळी सकाळी ताजी स्वच्छ भाजी मिळेल, मग आम्ही जेवढ्या वेळा बोर्ड वाचू तेवढ्या वेळा भाजी घेतो का ग? नाही. पण आम्हाला जबर सुख प्राप्त करायचं आहे तर आम्हाला ही नीती पाळलीच पाहिजे. इथे मला प्रत्येक क्षणाला मोह होणार आहे आणि प्रत्येक क्षणाला मला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. आणि त्या प्रत्येक क्षणी मी पैशाने एखादी गोष्ट घेऊ शकेन. बघा याचा रिलेव्हन्स कसा आहे, मी युद्धभूमीवर युद्ध करून माझ्या कौशल्याने जिंकू शकेन, पण मी ते कायमस्वरूपी सुख म्हणून पाळू शकेन का? नाही. सांभाळू शकेन का? यात माझ्या जीवाचं कल्याण आहे का? म्हणून पारलौकिक कल्याण हा आपण शेवटच्या अध्यायाची जेव्हा चर्चा करू तेव्हा पारलौकिक कल्याण म्हणजेच मोक्ष, म्हणजेच जीवाचं कल्याण हे आपण तेव्हा पाहू. आत्ता हे सुखदुःख जे आपण विचार केला याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आली ती म्हणजे नीती. कोणत्या मार्गाने मिळवलंय त्याच्यावर सुखाचा काळ अवलंबून आहे. कोणत्या मार्गाने माझं जातंय त्याच्यावरही सुखाचा काळ अवलंबून आहे. म्हणजे नुसतं मिळवणं हे सुख नाही आहे, एखादी गोष्ट खर्च करणं हेही सुख आहे. मग याच्यामध्ये काय येतं? इंटेन्शन मॅटर्स. करेक्ट. तुम्ही कोणत्या कारणासाठी ते मिळवलंय, कोणत्या कारणासाठी सांभाळताय आणि कोणत्या कारणासाठी खर्च करताय याच्यावर जीवनातलं सुख अवलंबून आहे. आणि यापेक्षा वेगळं आम्ही जेव्हा करू तेव्हा ते दुःख असणार आहे. कारण बघा आता आपण नेहमी बोलताना बोलतो की मला देवासाठी खर्च करायचा आहे.
पण पैसे कमवताना आम्ही कधी देवासाठी म्हणून कमवलेत का ग? नाही. नाही. आम्हाला जमेल तेव्हा आम्ही असलेल्या पैशामध्ये कुलदेवतेला जातो, देवधर्म करतो. पण आम्ही रोज सांभाळणाऱ्या देवाला, रोज क्षणाक्षणाला मला मदत करणाऱ्या देवासाठी आम्ही कधी पैसे कमवलेले असतात का? आणि म्हणून आपण ज्या वेळेस हे देवासाठी खर्च करतो त्यावेळेस आपल्याला मर्यादांची जाणीव होते. आणि तेच आपण सहलीला गेलो तर करतो का खर्चाचा विचार? नाही. नाही करत. मग हे प्रश्न आम्हाला या युद्धभूमीवर अर्जुनाला विचारावेसे वाटले. याचं कारण काय की अज्ञानीपणे कोणीही कोणाचीही बाजू घेत असेल तर त्याचं युद्धामध्ये आलेलं मरण हे सुद्धा पाप नाही आहे ना, हे माझ्या दुःखाचं कारण नाही आहे ना. हीच अर्जुनाची कायमस्वरूपी विचारशक्ती होती. आणि म्हणून या युद्धभूमीवर इतके लोक होते पण प्रश्न मात्र अर्जुनाला पडले. बाकी इतरांना कोणालाही प्रश्न पडले नाही. भीमाला देखील प्रश्न पडला. त्यावेळेस त्याने प्रत्येक वेळेस आततायी माणसाला मारून टाकावे हेच सांगितलेलं आहे. धर्मराज असून देखील धर्मराजाला ज्ञान मात्र भीष्मांनी दिलंय. पुढे येईलच ते. ज्ञान भीष्मांनी दिलंय पण तरीही भीष्म हे समोर अधर्माच्या बाजूने लढत होते की नाही? हो. पण त्यावेळेस त्यांनी त्यांचं कर्तव्य म्हणून लढतायत असं सांगितलं. पण मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं मी तुम्हाला, त्यांनी युधिष्ठिराकडे कबूल केलेलं होतं की मला नाईलाजाने लढावं लागतंय. या ठिकाणी भीष्मांना माहिती होतं धर्म, शास्त्र, नीती आणि बाजू घेणं हे चारही माहिती होतं. ज्या अर्थी कृष्ण समोर आहे त्या अर्थी धर्माची बाजू कुठली आहे हे कोणालाही समजून घ्यायची वेळ येणार नव्हती. कारण कृष्णाने धर्माशिवाय आज तागायत कोणाचीही बाजू घेतली नाही. आणि धर्म जो कोणी पाळतो त्याचं संरक्षण केल्याशिवाय कृष्ण कधी राहिलेला नाही. आणि म्हणून त्याने सुद्धा सांगताना सांगितलंय परित्राणाय साधूनाम. मग हे जे चांगले विचार आहेत, चांगल्या मार्गाने आपण जे काही कमवतो त्याचा वापर करतो आणि त्याचं सुख सर्वांना देतो. या ठिकाणी या अर्जुनाला देखील कृष्णाचा आधार घेऊन स्वधर्माची पूर्तता करायची होतीच आणि कृष्णाच्या नजरेतून असणाऱ्या धर्माची पण स्थापना करायची होती. पुढे जेव्हा त्याने सांगितलं की तू फक्त निमित्त मात्र भवसव्य साचिन असं म्हटलेलं आहे. तुला वाटेल सुवर्णा की हे खूप खूप श्लोक सारखे सारखे कसे येतात? तर 18व्या अध्यायापर्यंत प्रत्येक संदर्भामध्ये कृष्णाने त्याला सांगितलंय की तू युद्ध का कर आणि युद्ध करणं हाच स्वधर्म कसा आहे. आजही बघ, आपल्याला जर कोणी सांगितलं ना की अरे हा काळ निघून जाईल, तुम्ही एवढं सहन करा, आपल्याला पटतं का ग पटकन? नाही पटत. मग तसंच अर्जुनालाही त्यावेळेस होत होतं. मग अर्जुन त्यावेळेस काय करायचा? अर्जुन त्यावेळेस ज्ञानाने परिपूर्ण असल्याने तो पुढचे अर्थ विचारायचा, प्रश्न विचारायचा. आज आपण भयाने विचारतो. म्हणून आम्हाला जोपर्यंत कृष्णावर संपूर्ण विश्वास ठेवता येत नाही तोपर्यंत जरी ज्ञान असलं तरी आम्ही अर्जुन नाही होऊ शकत. आम्हाला हा अर्जुन व्हायचं आहे. काका, भगवद्गीता ही युद्धभूमीवरती सांगितलेली गेली आहे असं आम्ही चित्रांमध्ये वगैरे बघितलंय. तर मग श्रीकृष्णाने अर्जुनाला, जसं तुम्ही 2-3 वेळा नीती या शब्दाचा उच्चार केलात, तर मग श्रीकृष्णाने अर्जुनाला नीतीविषयी का सांगितलंय? तर या नीतीमध्ये अर्जुनाला सांगताना कृष्णाने धर्मशास्त्राचं पालन कसं करायचं आणि मग त्यानुसार येणाऱ्या गोष्टी याच्याबद्दल जे तत्त्वज्ञान सांगितलं आहे त्याला आपण नीती म्हणू शकतो. कारण इथे अर्जुनाच्या मनात द्वेष नव्हता, अर्जुनाच्या मनामध्ये धर्माचं उल्लंघन करायचं नव्हतं आणि अर्जुनाच्या मनामध्ये
आपल्याला अपेक्षेच्या आणि अधिकारांपेक्षा जास्त काही मिळावं असं कुठेही वाटत नव्हतं. त्याने ही नीती हा शब्द सांगायचं कारण काय? कृष्णाने नीती हा शब्द सांगायचं कारण काय? तर अर्जुनाला जे ममतेने घेरलं होतं, शंकांनी घेरलं होतं आणि आपलं कर्म हे श्रेयस्कर आहे की नाही हे समजत होतं. मग आता युद्ध करून तो जर समजा जगावेगळं काहीही मिळवणार नव्हता, त्याला त्याचं फक्त स्वधर्माचं पालन करायचं होतं, तर या स्वधर्माच्या पालनामध्ये त्याला अनेकांच्या कल्याणासाठी होणारी गोष्ट ही निष्काम कर्म म्हणून करायची होती. त्याला नीती म्हटलंय. कारण इथे अर्जुन स्वतःसाठी काही मिळवत नव्हता. आपले पाचही भाऊ आणि धर्माच्या आधारावर राहणाऱ्या लोकांसाठीचं एक राज्य, तेही कृष्णाच्या इच्छेप्रमाणे कृष्णाच्या दिलेल्या ज्ञानाचा वापर करून मिळवणार होता. आणि याला त्याने नीती कशी वापरायची, याला त्याने धर्माच्या चौकटीमध्ये सगळं कसं मिळवायचं, आणि एवढं करताना देखील कुठेही आपली मानसिकता न बदलता प्रत्येक गोष्ट कर्तव्य आणि प्रेमाने करायची, हेच वारंवार सांगितलंय. म्हणून ही नीती देखील युद्ध करताना आपल्याला फार आवश्यक गोष्ट ही अर्जुनासाठी कृष्णाला वाटली. आजच्या घडीला नीती म्हणजे काय? तर एथिक्स. करेक्ट. मग हे एथिक्स म्हणजे तरी काय? तुमचं इन्कम एथिकल पाहिजे, तुमचा इंटरेस्ट एथिकल पाहिजे आणि तुमचे एक्सपेन्सेस एथिकल पाहिजेत. मग या तीनही गोष्टी केल्या तर दुःखाची निर्मिती होण्याची शक्यता आहे का? नाही. मग इथं या प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे मिळवण्यामध्ये, माझ्याकडे ठेवण्यामध्ये आणि ते खर्च करण्यामध्ये, या तीनही ठिकाणी जेव्हा आम्ही आजच्या घडीला एथिकल असू, तेव्हाच आम्ही आजचे एथिकल अर्जुन होऊ. त्याला नीतीने जगणं असं म्हणतात. इथं प्रत्येक वेळेस आपल्याला हे ठरवता आलं पाहिजे की या नीतीचा आपण वापर कसा करायचा. बघा, गप्प बसला तर घुम्या म्हणतात, खूप बोलला तर बडबड्या म्हणतात, खूप पैसे खर्च केले तर उधळ्या म्हणतात, आणि कमी पैसे खर्च केले तर त्या ठिकाणी त्याला कंजूस म्हणतात. मग इथे अनुभवांना धरून शास्त्राप्रमाणे बोललं तरीही बडबड्या असलं नाही पाहिजे, आणि इथे शास्त्राला धरून आवश्यक आहे तेही न बोलता राहिलं नाही पाहिजे. मग इथे प्रश्न येतो विवेकाचा. म्हणजे काय? तर लॉजिकल डिसिजन घेण्याचा. म्हणजे लॉजिक काय असतं? तर जे नीतीच्या मर्यादा योग्य ठिकाणी आणून ठेवतं त्याला विवेक म्हणतात. काका, विवेक म्हणजे नक्की काय? हा विवेक म्हणजे काय? आम्हाला ज्ञान आहे, आम्हाला कर्म करायचं आहे, आणि आम्हाला त्याप्रमाणे सगळी स्वधर्माची घडी देखील बसवायची आहे. पण या प्रत्येक ठिकाणी विवेकाला किंमत आहे. आता बघ, हा विवेक म्हणजे काय? आज आपण आजच्या घडीला, आजच्या युगामध्ये त्याला लॉजिक म्हणतो. बरोबर. मग लॉजिक जर परफेक्ट असेल तर माणूस कधीही चुकत नाही. कारण लॉजिक जो कोणी पाळतो त्याला सुखदुःखाचा विचार करायची वेळ येत नाही. कारण असं म्हणतात, ज्याने कोणी विवेकाने निर्णय घेतलेला आहे त्या माणसाला कधीही आपली चूक झाली आहे अशी भावना निर्माण होत नाही. हा विवेक काय करतो आजच्या घडीला? कृष्ण अर्जुनाला सांगताना त्या काळामध्ये आणि आम्ही बोलताना आजच्या काळामध्ये, हो असंच आपण जोडून हो घेऊया. हो. त्या ठिकाणी हत्या होतात म्हणून मी जर युद्ध करणार नाही असं म्हणशील तर मग अधर्माच्या बाजूने
जे कोणी लढतात त्यांना कोण मारणार? इथे त्यांनी जो निर्णय घ्यायचा होता त्याला विवेक म्हणतात. लॉजिकल निर्णय. लॉजिकली की अधर्म म्हणजे जर पोलिसांनी ठरवलं की आपण कोणाला मानवता संरक्षणाच्या दृष्टीने मारायचं नाही, तर पोलिसांनी चोराला नाही मारलं तर चालेल काय हो? नाही. हां, ज्याची चूक नाही त्याला मारू नका. पण जर चोराला नाही मारलं तर चोराला तरी पुन्हा आपल्या दहशतीचा वापर करून त्याच्या कर्माचा आळा बसेल का? नाही. नाही बसणार. म्हणून त्यावेळेस असू दे, आज असू दे, विवेक हा विवेक आपल्या कर्मांना निष्काम कर्माकडे घेऊन जात असतो. आम्ही जे करणार आहे त्याला जर विवेकाचा आधार दिला तर आमचं काम चुकत नाही कधी. ऑफिसमध्ये आपल्याला काम सांगतं कोणीतरी आणि आपण साहेबांनी सांगितलं आहे हे लॉजिक वापरतो, तेव्हा आपण ते काम गपचूप करतो. आणि आपल्या सबऑर्डिनेटनी सांगितलं तर आपण ते काम करत नाही. मग इथे आपण विवेक वापरतो का? आपण काम टाळण्यासाठी विवेक वापरतो. बरोबर. आणि काम टाळण्यासाठी वापरला जातो त्याला विवेक नाही म्हणत. ते पासिंग बक्स झालं. मग विवेक काय करतो? तर कर्म प्रवृत्त करतो, कर्म शुद्धही करतो आणि त्याला निष्काम कर्माकडे घेऊन जातो. आणि मनुष्याची ही जी एक पर्सनॅलिटी आहे ही खूप तो रिफाईन करतो, त्याला विवेक म्हणतात. म्हणून काय म्हटलंय की जेव्हा आपल्याला एखादं कर्म करायचं असतं ते करवून पण घ्यायचं असतं, त्यावेळेस बघा करवून घ्यायचं असतं हे का सांगितलं? तर कृष्ण अर्जुन तयार झालेला होता म्हणून त्याच्याकडून युद्ध करवून घेत होता. इथे अर्जुनाला युद्ध येत होतं. अर्जुनाला ज्या वेळेस ममतेने घेरलं त्यावेळेस कृष्णाने त्याला समजावून सांगितलंय काय? अधर्माच्या विरुद्ध लढणं हे पण नाही का शास्त्र आहे? यावेळेस आपण जर युद्ध करणाऱ्या या क्षात्रधर्मीयाने जर विचार केला की मी हत्या करतोय, तर मग परित्राणाय साधूनाम हे कसं सांभाळलं जाईल? म्हणून आपण एखादी गोष्ट मिळवतो, त्या मिळवण्याचा मार्ग आणि त्याच्या उपभोगाचा मार्ग याच्या सुवर्ण मध्याला विवेक म्हणतात. म्हणजे आम्ही घरामध्ये सुखी आहोत, पण कधी ज्या वेळेस आमचं उत्पन्नही चांगलं आहे आणि त्याचे खर्च करण्याचे मार्गही चांगले आहेत. नाहीतर चांगल्या मार्गाने मिळवायचं आणि वाईट मार्गाने घालवायचं, इथं देखील नीती सांभाळली जात नाही. बरोबर. कारण ते एथिकल होत नाही. हो. म्हणून अनेकांच्या कल्याणाच्या दृष्टीने जे असेल ते करता आलं पाहिजे आणि अनेकांच्या कल्याणामध्ये आपणही कर्म न सोडता हे करता आलं पाहिजे. हे नीतीचं सगळ्यात मोठं खुबी आहे. वा. म्हणून काय म्हटलंय की बघ, आम्हाला विवेके क्रिया आपुली पालटावी. आजूबाजूचं वातावरण, अनुभव, गरज ह्या सगळ्याला धरून आपल्याला वेळ पडला तर आपण आपलं वागणं बदलावं. पण अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. आपलं जे धर्माचं रक्षण करायचं आहे आणि आपणही निष्काम कर्म करायचं आहे, हे मात्र आपल्या अंतरंगी कायम सावध राहिलं पाहिजे. आणि ही सावधपणा कशामुळे येतो? ही सावधपणा आणून देणारी मनोवृत्ती जी आहे, विचारशक्ती आहे, त्याला विवेक म्हणतात. आणि म्हणून इलॉजिकल एकही गोष्ट कृष्णाने सांगितली नाही की अर्जुनाला करूही दिलेली नाही, ह्याला विवेक म्हणता येईल. विवेक हा शब्द दिसताना थोडासा अवघड दिसतो, पण बघ आपण आता आजच्या घडीला तू सारखं रिलेव्हन्स विचारतीये म्हणून म्हणतो की ह्या विवेकाचा आजच्या घडीला आम्हाला काय उपयोग होतो? तर आपल्या कुटुंबाच्या फायद्याचं आहे का असं आम्ही विचार करतो आणि मग करतो, ते बरोबर. विवेक झाला. पण
वाईट मार्गाने मिळवलेला पैसा देखील माझ्या कुटुंबाला नानाविध प्रकारे खर्च करायला लावतो. मग वाईट मार्गाने मी पैसा कमवू की नको कमवू हाही विचार करायला लावतो. त्याला विवेक म्हणतात. बरोबर. आईवडिलांची सेवा करायची आहे म्हणून आईवडिलांना आपल्याजवळ ठेवावं असं वाटतं. आणि मी आणि माझी बायको आम्ही दोघंही कामाला जातो तेव्हा आई वडील एकटेच असतात आणि त्यांची मला चिंता लागते. म्हणून आईवडिलांना जवळ ठेवू की नको ठेवू याचाही निर्णय घेण्यासाठी मला लागतो. त्याला विवेक म्हणतात. बघ सुवर्णा, आता आपण धर्म, शास्त्र, नीती ह्या सगळ्याचे परिणाम कशावर येऊन थांबले सांग? की ह्या अर्जुनाने विचारलेल्या एका प्रश्नामुळे कृष्ण त्याला सर्वांगीण शुद्ध कसं व्हायचं आणि निष्काम कर्म कसं करायचं हे सांगतोय. याच्यामध्ये त्यांनी त्याला धर्माचं ज्ञान दिलेलं आहे की आज युद्ध करणं हा खरा कसा तुझा क्षात्रधर्म आहे. त्याच्यामध्ये तू स्वधर्म पालन करत आहेस, कर्तव्याचं पालन करत आहेस, आपोआप निष्काम कर्म होत आहे. म्हणून देवाच्या इच्छेनुसार तुझं साधूंचं पण संरक्षण करण्याच्या कामामध्ये तुझी मदत होती आहे. मग आता याच्यामध्ये त्याने तुम्हाला दोनदा विचारलंस की पारलौकिक कल्याण. ह्या पारलौकिक कल्याणामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट होती की याच्याने या जीवाचं माझं कल्याण कसं होणार, तेच पारलौकिक कल्याण आहे. बघ, आता या पारलौकिक कल्याणाबद्दल बोलताना इथे पुन्हा याच युद्धभूमीवर अध्यात्माचंही ज्ञान आलेलं आहे. या विश्वाची निर्मिती कशी झाली ते आलेलं आहे. या विश्वामध्ये मी संपूर्ण स्वतःला व्यापून कसं टाकलेलं आहे हेही आलेलं आहे. आणि याच युद्धभूमीवर त्याने भक्ती परमोच्च अवस्थेमध्ये जाऊन कशी करायची हेही आलंय. मागे आपण पाहिलं की तो जीव पातळीवर कसा जगतोय, देह पातळीवर कसा जगतोय हे देखील दुसऱ्या अध्यायामध्ये आले. आणि आता तर या युद्धभूमीवरच्या चर्चेमध्ये अध्यात्म देखील पुढे येणार आहे. अरे वा काका, म्हणजे युद्धभूमीवरती अध्यात्म देखील आहे आणि हे किती इंटरेस्टिंग अजून ऐकायला वाटणार आहे. होय, हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया की अध्यात्म युद्धभूमीवरती कसं आलं आणि त्याबद्दलची सविस्तर आपण चर्चा काकांबरोबर करूया. आजच्या एपिसोडमध्ये सुख, दुःख, नीती, विवेक असे छोटे वाटणारे शब्द पण मोठे अर्थ आहेत त्यांचे किती, हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये समजले. माझ्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज उलगडली आहेत. तुमच्याही मनात असेच प्रश्न आले असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. त्यासाठी टॉक टाईम मराठी या पॉडकास्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुढच्या एपिसोडच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू सो मच.